आता मला सांगा, हे नळ चालू करा, हे चला चालू करा, करा चालू करा हे चालू. गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एसटी स्थानकावर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला ह्या ठिकाणी आढळली. अस्वच्छतेचं आगार हे होतं आणि प्रामुख्यानं मुतारी आहे, शौचालय आहे, महिलांचं शौचालय आहे, त्याची अवस्था अतिशय वाईट होती. ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं, अतिशय लघुशंकेचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता. अनेक लोकांनी, प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं. त्या ठिकाणी वास घाणेरडा येत होता. अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि या 4 दिवसामध्ये सुधारणा कराव्या, कारण शेवटी मंत्री आहे, माझे शेवटी सहकारी आहेत, माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही. म्हणून मी त्यांना 1 आठवड्याची संधी दिली होती की मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो, उतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे, परंतु एकच नळ चालू आहे, 5 नळ त्या ठिकाणी बंद आहेत. बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नाईलाज असतो का होईना, परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करावं लागलं. आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानकं चांगली असावी, स्वच्छ असावी, लोकांना प्यायला पाणी मिळावं, ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे, आमच्या सरकारची आहे. मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील. आणि जशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल. काही निर्णय घेत असताना नाईलाजाने निर्णय घ्यावे लागतात. हा सुद्धा निर्णय नाईलाजानं मला घ्यावा लागला, परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना. आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाईलाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेतलाय. मला सुद्धा तो निर्णय आवडलेला नाही, परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला हवा. ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना, त्या प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला हवी. अहो काय झालंय, आता तुम्ही सकाळी चहा प्यायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले, दुपारी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जेवायला गेले, संध्याकाळी अजून कोणी अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला शिवाजी पार्कला गेले. ह्या बातम्या आता आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून ऐकतोय. हे कुटुंब आहे, शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या सुखादुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का? द्यायला पाहिजे. शेवटी आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टीनं बघू नये असं मला तरी वाटतं. एका ठिकाणी 2 भाऊ एकत्रित होतात, मात्र 2 भाऊ राणे कुटुंब जे आहेत ते मात्र भांडण करताना दिसत आहेत. नाही, ते भांडण करत नाहीयेत. शेवटी जर काय निलेश राणेंच्या मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप काही होत असेल आणि अशा तक्रारी त्यांच्याकडे आल्या असेल, तशी जर माहिती त्यांना मिळाली असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली, निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. ती चुकीचं काय? भाऊ भाऊ म्हणून नाही. बघा, पक्ष आहे शेवटी. निलेश राणे हे शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत आणि नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळे ती त्यांची भूमिका स्पष्ट करतात, निलेश राणे त्यांची भूमिका स्पष्ट करतात. त्यामुळे 2 भावांचं नाही, हा वादविवाद नाहीये. शेवटी जी वस्तुस्थिती आहे ती निदर्शनास आणण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्यांना अधिकार कोणी दिलाय? त्यांना कोणी अधिकार दिलाय? लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून ते अधिकार सर्वस्व आम्हाला लोकशाहीमध्ये दिलेले आहे. त्यामुळे ठीक आहे, बाकीच्या गोष्टी ह्या होतच राहतात, परंतु शेवटी महायुती सरकार आहे. महायुती सरकारमध्ये अशा काही छोट्या किरकोळ गोष्टी होत राहतात, त्याला एवढं काय महत्व द्यायला पाहिजे असं मला वाटतं. साहेब, रवींद्र चव्हाण असं म्हणतात की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. नाही, 2 तारखेपर्यंत, पण 2 डिसेंबर असं ते म्हणालेले आहेत का?
की 2 डिसेंबर 2025 म्हणालेले आहेत की 2035 म्हणालेले आहेत की 2045 म्हणाले, हे त्यांच्याकडनं एकदा म्हणजे मित्र समजून घ्या. पक्षाला काय इशारा आहे नाही का? हो, काही इशारा वगैरे नाही. रवींद्र पवार आमचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत, माझे तर बालमित्र आहेत. त्या राज्यामध्ये सूचना केलेल्या आहेत. माझे मुलं, माझे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले पाहिजे. 5 वाजेपर्यंत जर शाळा महाविद्यालय सुटत असतील तर एसटीच्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजे. त्यांच्यासाठी अनेक योजना आपण राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेत त्या विद्यार्थ्यांना जर घरापर्यंत आमचे सहकारी सोडू शकत नसतील तर ही योग्य भूमिका नाही. त्यामुळे मी एसटी महामंडळानं एक नंबर सुद्धा आम्ही जारी केलेला आहे, म्हणजे 1800-221-251 अशा नंबरचा तो हॉटलाईन नंबर सुद्धा आम्ही केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी डायरेक्ट त्या नंबरवर फोन करू शकतील आणि आपल्या समस्या किंवा आपल्या तक्रारी ज्या देऊ शकतील. प्रत्येक डेपो मॅनेजरच्या फोन नंबर जे आहेत, स्वतःचा फोन नंबर, घरचा फोन नंबर, हा आम्ही त्या महाविद्यालय आणि त्या क्षेत्रातल्या शाळांना देतोय, जेणेकरून जर विद्यार्थी घरी लवकर पोहोचू शकली नाही किंवा विद्यार्थ्यांना जर काय अडचण असेल तर त्या डेपो मॅनेजरला आमचे प्रिन्सिपल किंवा शिक्षक फोन करू शकतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुविधा ज्या आहेत त्या देता येईल. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही ठिकाणी ह्या सुविधा देत असताना आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं बळ मिळालेलं आहे की चला, परिवहन मंत्री किंवा महायुती सरकारचे मंत्री येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतात. त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही जर योजना राबवायची असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर परिवहन सेवा त्यांना चांगल्या सुविधा देण्यास सक्षम आहे. स्वारगेटनंतर सीसीटीव्ही, सोलापूरच्या बसनंतर एकही सीसीटीव्ही, बॅग लिफ्टिंग होणं, हे होणं, काय हो, CCTV नाही? आहे असलेले सीसीटीव्ही सगळे बंद आहेत. नाही बघा, आता डेपो मॅनेजरला मी निलंबित केलेलं आहे. तुम्ही नाही, ऐका जरा, तुम्ही ह्या आता काही खुलासा एक गोष्टीचा न करता मला लेखी स्वरूपात ह्या निलंबनाच्या माध्यमातून सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत, पत्रकारांचा शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर ते काय स्वतःसाठी करत नसतात, तक्रारी जनतेसाठी करत असतात. त्यामुळे त्या तक्रारीचा सगळा आढावा घेऊन तुम्ही जो लेखी अहवाल मला सादर करायचा. मंडळी जात होती लग्नासाठी, माझी लहान मुलगी होती आणि ते ऍक्सिडेंट झालं एसटीचं आणि टायर फुटलं आपल्या विद्यापीठापाशी आणि तिथं फुटल्यानंतर मी चौकशीसाठी आलो. या अर्ध्या 1 तासानंतर मला फोन आला तिथून, तर असं झालंय आणि थोडं प्रासंगिक झालंय. तरी ते चौकशी केली तर यांना काहीच माहिती नव्हतं, ते जरा काहीच माहिती नव्हतं त्यांची. ज्या तक्रार त्याची माहिती म्हणजे साहेब की प्रशासनाकडून असं सांगण्यात येतं की त्या हजारो लोक जे आहेत येतात आणि फक्त स्वच्छतेसाठी हजारो काय लाखो लोक येऊ द्या. एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे. एसटी महामंडळानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल ना. ठेकेदाराच वरती कारवाई करणार आहेत. नाही, आता बघा, ह्या अहवाल मी मागवलाय, अहवालामध्ये जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली. म्हणजे स्वच्छता म्हणजे ते साफसफाई केली न. इकडे 1, 2, 3, 4, 5 तोटे, एक नळ चालू आहे फक्त. मनोहरकरांना घ्या, ऍक्शन घ्यायला लागेल. आता आपण मदत तरी किती करायची बस. काम केलं नुसतं पत्रा लावलं त्याला तिथून. अरे त्या दिवशी इकडे सगळे मुतारी केली होती, इकडे बसेस उभ्या होत्या, सगळ्या वास येत होता. सर आता हा प्रॉब्लेम की ही जागा टोटल 3.25 एकर होती, त्यातली 17 गुंठे ह्याचा वाद आहे, म्हणून ते तसंच आहे. ठीक आहे हो, जी आपली जागा आहे ती तर स्वच्छ पाहिजे की नाही. मी आलेलो त्या दिवशी पण हेच परिस्थिती होती. ठीक आहे, काय केलं आता सर? कोण आहे इकडे डेपो मॅनेजर? कोण आहे डेपो मॅनेजर? परिवहनच्या फल्यानंतर ही स्वच्छ तशी स्वच्छ बात नाही. गोंधळे कुठे गेले? माझं निवेदन दिलं सर, मी कंटिन्यू निवेदन आहे, माझं फॉलोअप आहे. तरी घेतलं साहेब, अधिकाऱ्याला फोन केला साहेब, अधिकारी माझं ऐकत नाही. किती महिने झाले तुम्हाला इकडे डेपो मॅनेजर? 2.5 वर्षामध्ये तुम्ही ह्या डेपोला 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षामध्ये काय अवस्था तुम्ही करून ठेवली तुमच्या गावामध्ये सगळं बघा. त्या दिवशी मी अचानक आलो. अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलंय की हे मला 4 दिवसामध्ये स्वच्छ पाहिजे. तर मी परत आज दौऱ्यावर येणार होतो. बरोबर आहे, 2 दिवस मी तरी उशिरा आलो, कारण मी आधी 26-27 येणार होतो. 27-28 आलो, 28-29 आलो. ह्या 1 आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या 2-3 ठिकाणी मी बघितलं ते
स्वच्छ तुम्ही केलं. नळा 5 तोटे आहेत, त्यापैकी फक्त 1 नळ चालू आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला. मी मुतारीमध्ये गेलो, मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे. शौचालयामध्ये मी गेलो नाही, कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असणार. त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला, पण नाईलाजानं मला तुमच्यावर आता कारवाई करायची. मी बोललो एक मिनिट. थांबव जरा. त्यामुळे माझा नाईलाज आहे. मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं, कोणाला बडतर्फ करावं, कोणाला निलंबन करावं, पण माझा नाईलाज आहे. शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या, त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल, तर नाईलाज आहे ना माझा. मी तरी काय करणार मला सांगा. अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नये, म्हणून मी त्या दिवशी गप्प बसलो. परंतु आज माझा नाईलाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर, मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना. त्यामुळे माझा नाईलाजाने मी निर्णय घेतोय. तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल, म्हणून मी हा निर्णय घेतोय. त्यांना ताबडतोब सस्पेंड करून टाका, ताबडतोब आजच्या सस्पेंड करून टाका. कर्मचारी आहे.